सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथील दुकान बंद पाडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी उपमहापौरासह त्यांच्या मुलावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे। प्रमोद रामचंद्र गायकवाड, हर्षजीत प्रमोद गायकवाड दोघे राहणार सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। 2016 पासून ते आजतागायत दोघांनी तू दुकान खाली करून माझ्या ताब्यात दे, नाहीतर महिना 5,000 रुपये दे असे म्हणत त्रास देण्यास सुरुवात केली। दमदाटी करीत वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दुकान बंद पाडण्यास भाग पाडले। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तुझी मुले सरकारी नोकरीत आहेत, त्यांच्यावर बोगस केसेस घालतो अशी धमकी दिल्याची फिर्याद आत्माराम जयवंत चंदनशिवे वय 70 राहणार सिद्धार्थ बॅकवर्ड क्लास हाऊसिंग सोसायटी यांनी दिली आहे। भारतीय न्याय संहिता कलम 308(4), 351(2), 352(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत।